नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ. माहे सप्टेंबर 2026च्या वेतनासोबत मिळणार थकबाकी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहूया. घरभाडे भत्ता संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 11/8/26 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 21 ते सप्टेंबर 21 या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम 17 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे. याच्यावर अदा करण्यात आलेली 17 जिल्हे गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, बीड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नंदुरबार, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. वरील नमूद 17 जिल्ह्यांनी माहे जून 21 ते सप्टेंबर 21 महिन्याच्या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. यामुळे सदर जिल्ह्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात येऊ नये. फरक अदा करण्यात न आलेले 17 जिल्हे यामध्ये ठाणे, नाशिक, रायगड, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, पालघर व नांदेड अशा 17 जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 26च्या वेतन देयकासोबत फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. धन्यवाद.